हाय मित्र हो, बघू शकता हो आमची आई. जन्म दिलेली आई वडिलाला कधीच विसरू नका आणि साथ देणाऱ्या बायकोला पण विसरू नका. बघा लेकरासाठी माय किती वडातोड करते. लेकरासाठी गव्हाचं पीठ चुरून चपात्या करताना आमची आई तसा रागा रागा करते पण जेवायला टाइमवर देते. म्हणून म्हणतो जन्म देणाऱ्या आईला आई वडिलाला कधीच विसरू नका. भले किती सुंदर बायको भेटू द्या पण आई वडिलाला वाईली ठेवू नका. हे म्हणजे चांगली दोन गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात घ्या. माझं लग्न झालं नाही तरी अनुभव आहे मला. आहे की आता कवा लग्न होते की नाही बघते की नाही की बघ की आता काहीच म्हणू नको. आणखी कुठं आहे नाही का सोयऱ्या बहिणा माय पुढच्या वर्षी आणू ताण घेऊ नको. कुठं घर बांधूत अंधार झाला लाईट बांधूत तसंच आधी करतात र बायको येण्याच्या आधी लई करतात हे तस काय म्हणणं गैना माय मी तसला नाही. नाही थोडं फार करावी लागते. बघ तिला कसं नाराज करायचं ते. बघ कसं म्हणून दाखवायला अरे खरं असतं ये गैना माय. थोडं फार कशाला करायचं थोडं फार अरे जिकडं वारं व्हायलं तिकडं पळावं लागते गैना माय. कुत्यावर गेले जरा संसारिक निघाले. मी काय उधळी बाई उधळी माया घराला लागल्या कुदळी संसारी खायली लेकरू लई आई, संसारी असं काही बोलू नको लोक हसताल. काय असतात लोक आहे ते ऐकायला बहिणा माय सामान आण दिलं कोण्या तरी बाईला पुरी होते का गड्याचं खरं सांगायचं कसं पुरी पुरी होते किती लागत की 2 महिने लसूण